नमस्कार. तुम्हाला मी फणसाच्या कुयरीची भाजी दाखवेन असं म्हटलं होतं. तर ही भाजी सिंपल अशी बनते आणि खूप छान अशी. तर इथे नमिताने मला जे कुयरी दिली होती फणसाची ती मी कापायला घेतली. तिला 2 पीसेसमध्ये कट केले. तर चीक असतो तो पुसून काढला आणि त्यानंतर मग यांना छोटे-छोटे असे स्लाईसमध्ये असे कापून घेतलं आणि त्याच्याने सगळी वरची साल सोडून घेतली अशी. वेलीवर हे खूप इझिली निघतात. सुरीने थोडं डिफिकल्ट होतं. आणि छान सोलून झाल्याच्यातला मधला जो पार्ट असतो चीकचा तो पण काढून घ्यायचा आहे आणि यांना मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून यामध्ये हळद टाकून यांना उकडायला टाकले आणि उकडून झाल्याच्या नंतर यांना मॅश करायचे आणि एकदम कोवली आहे म्हणून एकदम इझिली मॅश होतो आहे. नाहीतर मग थोडं कठीण असलं का थोडं सोडा टाकावा लागतं. कढईमध्ये थोडं तेल गरम करून याच्यामध्ये ठेचलेली लसूण आणि हिरवी मिरची तिखटप्रमाणे टाकले. एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि कांद्यालाही छान परतवून घ्यायचं आहे आणि इथे मी कर्दी आणि घेवडीचे दाणे घेतलेले ते टाकणार आहे. तर हळद टाकून कर्दी टाकली साफ केलेली आणि त्यानंतर मग जे कुयरी होती तिला मॅश केलेलं ते टाकलं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे, थोडं कोकम घातलं आहे आणि छान मिक्स करून या भाजीला झाकून स्लो गॅसवर शिजवायला ठेवलं आहे आणि हिला 10 ते 15 मिनटं लागतातच. आणि छान असा तेल सोडायला थोडं लागलं आणि ही वाफ झाल्याच्यानंतर खूप छान अशी ही भाजी तयार होते. लास्टला कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून छान अशी ही भाजी तयार आहे. तर नक्की करून पहा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.